गुड मॉर्निंग. आजचं लेक्चर जे आहे न्यू ब्रीड रजिस्ट्रेशनवर असणार आहे. NBAGRने नवीन ब्रीड रजिस्टर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 16 नवीन ब्रीड रजिस्टर झालेले आहेत. आता काल याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला हिंदीमध्ये, आज मराठीमध्ये. NBAGR दॅट इज नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स यांचं हेडक्वार्टर आहे हरियाणामध्ये कर्नाल या ठिकाणी. यांचं काम काय असतं तर नवीन ब्रीड रजिस्टर करून घेणे. म्हणजे 53+1 ब्रीड हे देशी गायींचे प्युअर ब्रीड होते. एक क्रॉस ब्रीड होतं, सिंथेटिक क्रॉस ब्रीड त्याला म्हणतो, ते होतं फ्राईजवाल नावाचं. फ्राईजवालमध्ये तुमच्या नावात लक्षात येऊ शकतं. फ्राईज म्हणजे होल्स्टीन फ्रिजियन याचा फ्राईज आणि वाल दॅट इज सहीवाल, ह्या दोन ब्रीडचं एकत्र करून जे क्रॉस ब्रीड तयार केलं होतं त्याला म्हणायचं फ्राईजवाल, आणि ते रजिस्टर झालं होतं. असे मागच्या वेळेस 54 ब्रीड होते, आता 58 झालेले आहेत कॅटलचे. बफेलोचे 52 झाले. महाराष्ट्रामधून एक नवीन बफेलोचं ब्रीड रजिस्टर झालेलं आहे, मेळघाटी बफेलो. मेळघाट माहिती आहे, टायगर रिझर्व महाराष्ट्रामध्ये आहे मेळघाट. कधी संधी आली तर पाहायला जा. त्यानंतर या सेमिस्टरला आपल्याला आवश्यक असणारा जो डेटा आहे शीप, गोट आणि पोल्ट्री, त्याचे सुद्धा एक ब्रीड, दोन ब्रीड रजिस्टर झालेले आहेत. शिवाय एक मिथून नावाचा एक ॲनिमल असतो. इंडियन बायसन माहिती आहे का? इंडियन बायसन म्हणजे भल्लालदेवच्या त्या तो जो रेडा असतो त्या बाहुबली 2 मध्ये त्यानं तो रेडा पकडलाय, तो आहे इंडियन बायसन. इंडियन बायसन इज द मोस्ट लार्जेस्ट कॅटल स्पीसीज. कॅटल नाही म्हणता येणार त्याला, बोवाईन स्पीसीज. बोवाईन इज द ॲक्युरेट वर्ड फॉर दिस. इंडियन बायसन इज द लार्जेस्ट बोवाईन स्पीसीज इन एशिया किंवा वर्ल्ड म्हटलं तरी हरकत नाही. जेवढे पण बोवाईन्स आहेत, फॅमिली असते बोवायडी, त्या बोवायडी ॲनिमलमध्ये बफेलो येते, कॅटल येते, मिथून येतं त्याच्यामध्ये, आणि ते इंडियन बायसन त्याच्यामध्ये. ते सगळ्यात मोठं आहे. त्याला आपण काय म्हणतो? गवा, रानगवा. रानगवा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर त्याचा जो क्रोमोझोम नंबर आहे तो आहे 56 और 58 आहे मला वाटतं. नाही 56 आहे क्रोमोझोम नंबर. किंवा त्याचा एक डोमेस्टिक फॉर्म म्हणजे मिथून ॲनिमल आहे. हे ॲनिमल आपल्याला नागालँडमध्ये पाहायला मिळतं. ते नवीन पहिल्यांदा रजिस्टर झालेलं आहे. अशा पद्धतीनं डकचे काही ब्रीड आहेत, गीजचं एक ब्रीड आहे. आता पाहूया डिटेलमध्ये कसं काय. इथं दिलंय बघा, टोटल रजिस्टर्ड ब्रीड इन इंडिया 246. म्हणजे याच्यामध्ये सगळे स्पेसीज येतात: कॅटल, बफेलो, शीप, गोट, पोल्ट्री, मिथून, याक, हॉर्स, डॉंकी, कॅमल, पिग सगळे येतात. मग त्याच्यामध्ये इंडिजिनस 242 प्लस सिंथेटिक म्हणजे क्रॉस ब्रीड 4 आहेत टोटल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे करण फ्राईज. करण ह्या शब्दाचं यासाठी घेतलेलं आहे, दॅट इज कर्नाल. कर्नालमध्ये काय आहे? मागाशी सांगितलं NBAGR आहे. अजून एक रिसर्च इन्स्टिट्यूट तिथं आहे, त्याचं नाव आहे NDRI, दॅट इज नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. यांनी तयार केलेलं ब्रीड म्हणून त्याला करण शब्द दिला. आणि फ्राईज कशासाठी? होल्स्टीन फ्रिजियन प्लस थारपारकर. थारपारकर हे देशी गाईचं ब्रीड आहे आणि होल्स्टीन फ्रिजियन हे एक्झॉटिक आहे. त्याचं ओरिजिन आहे न्यू हॉलंड, असं म्हणू शकतो आपण. न्यू हॉलंड ट्रॅक्टरचं नाव आहे ॲक्च्युली, नेदरलँड. ठीक आहे. तर ह्या दोन स्पीसीजचा किंवा दोन वेगवेगळ्या ब्रीडचा क्रॉस करून, स्पीसीज नाही म्हणता येणार, दोन वेगवेगळे ब्रीड यांचा क्रॉस करून करण फ्राईज नावाचं ब्रीड बनवलं. याचा ॲव्हरेज लॅक्टेशन परफॉर्मन्स कसा आहे? 5851 kg पर लॅक्टेशन. 5800 लिटर किलो दूध 305 दिवसात. 305 दिवसच का घ्यायचं? स्टँडर्ड मिल्क जे आहे ॲनिमलचं, जो ॲव्हरेज लॅक्टेशन पिरियड असतो तो 305 दिवसाचा आहे. प्लस जर तुम्ही सिमेंटची स्ट्रॉ जर कधी बघितली, ब्रीड लिहिलेलं असतं, स्पीसीज लिहिलेलं असते, कोणत्या बुलपासून ते सिमेंट आलेलं आहे त्याच्यावर टॅग नंबर असतो, कानामध्ये टॅग असतो त्याचा. शिवाय त्याची जी काही फिमेल ॲनिमल असेल त्याचं मिल्क प्रोडक्शन त्या ठिकाणी दिलेलं असतं, त्या सिमेंटच्या स्ट्रॉवर असतं. ते किती दिवसांचं असतं? 305 डेजचं असतं. देन नेक्स्ट ब्रीड इज वृंदावनी कॅटल फ्रॉम उत्तर प्रदेश. वृंदावन कुठं आहे आपल्याला माहिती आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर तिथं IVRI नावाचं इन्स्टिट्यूट आहे, इज्जतनगर बरेलीमध्ये. IVRI उत्तर प्रदेश यांनी डेव्हलप केलेले ब्रीड. याच्यामध्ये 4 वेगवेगळे ब्रीड वापरलेत आणि त्याचा क्रॉस करून कंपोजिट सिंथेटिक ब्रीड बनवले. बघा दिसायला पण हे कसं 4 HF आहे त्याच्यामध्ये,
दॅट इज होल्स्टीन फ्रिजियन हरियाणा आहे. जर्सीचं पण ब्लड आहे. आणि ब्राऊन स्विस नावाचं एक ॲनिमल आहे एक्झॉटिक. म्हणजे 3 एक्झॉटिक प्लस 1 इंडिजिनस असे 4 ब्रीडचं मिळून हे वृंदावनी ब्रीड बनवलेलं आहे. याचा ॲव्हरेज परफॉर्मन्स आहे 3000 to 3500 kg मिल्क पर लॅक्टेशन, एवढं त्याचा ॲव्हरेज मिल्क परफॉर्मन्स आहे. आता अविशान नावाचं शिपचं ब्रीड नवीन रजिस्टर झालेलं आहे. हे सुद्धा एक क्रॉस ब्रीड आहे. याच्यामध्ये तिन्ही पण जे ब्रीड वापरलेत क्रॉसिंगसाठी हे तिन्ही इंडिजिनस ब्रीड आहेत. एक आहे गरोल. गरोलचं ओरिजिन कोण सांगेल? वेस्ट बेंगॉल. त्यानंतर मालपुरा फ्रॉम राजस्थान, पठाणवाडी फ्रॉम. 3 ब्रीड जे आहेत यांचा क्रॉस करून हे अविशान नावाचं ब्रीड बनवलंय. कोणी बनवलंय? CSWRI, दॅट इज सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट राजस्थान. शिप आणि वूल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे राजस्थानमध्ये, त्यांनी बनवलं. मग हे गरोल जे ब्रीड आहे हे कशासाठी फेमस आहे? हे आहे हाय फेकंडिटी. व्हॉट इज मीन बाय फेकंडिटी? फेकंडिटी मीन्स प्रोड्युसिंग मॅक्झिमम नंबर ऑफ ओवा. हां, जास्तीत जास्त ओवा रिलीज करण्याची ॲबिलिटी ज्या ब्रीडमध्ये आहे ते ब्रीड आहे गरोल. आणि त्या गरोलचा क्रॉस मालपुरा आणि पठाणवाडी सोबत करून अविशान नावाचं ब्रीड बनवलं. ह्याचा फायदा काय झाला आहे क्रॉस करण्याचा? तर हाय प्रॉलिफिकसी त्या ठिकाणी मिळाली. प्रॉलिफिकसी म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ ट्विनिंग पर्सेंटेज और ट्रिपलेट पर्सेंटेज, म्हणजे एका वेळेस जुळे तिळे असे त्या ठिकाणी लॅम्स जन्माला येऊ शकतात. लॅम्प म्हणजे छोट. फेक बी नावाचा जीन आहे, ॲव्हरेज लिटर साईज 1.8 आहे. देन इंडिजिनस कॅटल, मग अशा आपण सिंथेटिक कॅटल पाहिजे. आता इंडिजिनस कॅटल याच्यामध्ये 2 ब्रीड नवीन रजिस्टर झालेत. मेदिनी ब्रीड फ्रॉम झारखंडमध्ये असणारं ब्रीड रजिस्टर झालेलं आहे. इट इज अ स्मॉल मीडियम साईज अडॅप्टेड टू प्लेट्यू रिजन. देन रोहिलखंडी फ्रॉम उत्तर प्रदेश. हे दोन्ही रिजनवरून नावं दिलेली आहेत. मेदिनी फ्रॉम झारखंड अँड रोहिलखंडी फ्रॉम उत्तर प्रदेश. जे रोहिलखंडी ब्रीड आहे ते ड्रॉट पर्पज किंवा ड्युअल पर्पजसाठी सुद्धा वापरलं जातं, मोस्टली ड्रॉट पर्पज. देन रोहिलखंड रिजन फ्रॉम उत्तर प्रदेश. अशा मेळघाट रिजन आहे महाराष्ट्रामध्ये, तिथं असणारं ब्रीड मेळघाटी नावाचं ब्रीड आहे. हे नवीन रजिस्टर झालेलं आहे. टायगर रिझर्व आहे तो, त्या एरिया जंगल फॉरेस्ट एरिया आहे तो, आणि तिथं हे ब्रीड आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तसं म्हटलंय बघा, नोन फॉर सर्वायव्हिंग ऑन फॉरेस्ट ग्रेझिंग अँड हाय फॅट पर्सेंटेज इन मिल्क. दुधामध्ये जास्त फॅट पर्सेंटेज आहे, असं जंगल ग्रेझिंगची सवय आहे, अशा पद्धतीचं हे ॲनिमल आहे. मेळघाट बफेलो फ्रॉम महाराष्ट्र. ओके. देन स्मॉल रुमिनंट अँड मिथूनमध्ये सुद्धा 2 ब्रीड रजिस्टर झालेले आहेत. बघा, स्मॉल रुमिनंट म्हणजे गोट. गोटमध्ये एक पलामू नावाचं ब्रीड झारखंडमधून रजिस्टर झालेलं आहे. इथं दिसते पलामू. आता हा ओरिजिनल फोटो. पलामू ब्रीड फ्रॉम झारखंड. हार्डी मीट ब्रीड. हार्डी म्हणजे हे एक काटक ब्रीड आहे आणि मांस उत्पादनासाठी वापरलं जातं. राहील का लक्षात येणार आहे? त्यानंतर उदयपुरी फ्रॉम उत्तराखंड. हिल गोट अडॅप्टेड टू कोल्ड क्लायमेट. आता उदयपूर म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं? राजस्थान. कारण उदयपूर कुठे आहे? राजस्थानमध्ये. पण तसं नाही, इथं हे लक्षात ठेवायचं. उदयपुरी गोट फ्रॉम उत्तराखंड. हे अशा पद्धतीनं हिल रिजनसाठी सुटेबल आहे आणि अडॅप्टेड टू क्लायमेटिक कंडिशन, कोल्ड क्लायमेटिक कंडिशनसाठी सुटेबल आहे. देन मिथून हा एक कॅटल आणि इंडियन बायसनचा क्रॉस आहे असं सुद्धा म्हणतात. याचा क्रोमोझोम नंबर 58 आहे. याचं बॉस फ्रंटॅलिस असं सायंटिफिक नेम आहे. बॉस फ्रंटॅलिस सायंटिफिक नेम आहे. हे जे ॲनिमल आहे नागालँडमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतं, नॉर्थ ईस्ट तिकडं. आणि याचा वापर ते लोक ट्रिपल पर्पजसाठी करतात, म्हणजे ड्रॉट पर्पज म्हणजे शेतीच्या कामासाठी सुद्धा करतात. देन मीट पर्पज म्हणून सुद्धा याचा वापर करतात. मांस आणि मिल्क दूध उत्पादनासाठी सुद्धा याचा वापर होतो. अशा पद्धतीने 3 तिहेरी वापर आहे. कॅटल ऑफ माउंटन असं सुद्धा म्हणतात. कॅटल ऑफ माउंटन. देन डिस्टिंक्टिव्ह डॉर्सल रिच अँड व्हाईट स्टॉकिंग. देन इसेन्शियल फॉर नागा कल्चर अँड रिच्युअल्स. त्यांच्यात माला चिकन फ्रॉम झारखंड बॅकयार्ड पोल्ट्रीसाठी सुटेबल आहे आणि गेम पर्पज प्लस मीट पर्पज सुद्धा हे ब्रीड आहे. म्हणजे कोडो डक फ्रॉम झारखंड. बघा, अगेन झारखंड या ठिकाणी आलेला आहे. देन कुडू डक फ्रॉम ओडिसा. कुट्टानाद डक फ्रॉम केरळ. इट इज इंटिग्रल टू दी कुट्टानाद फार्मिंग सिस्टीम. त्यांची एक फार्मिंग सिस्टीम असेल मला वाटतं, आणि त्या इंटिग्रल म्हणजे त्याचा एक पार्ट आहे. मणिपुरी डक फ्रॉम मणिपूर. आणि लास्ट वन नागी डक फ्रॉम आसाम. हे 5 डकचे ब्रीड आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर एक गीज आहे. गीज म्हणजे काय? हंस किंवा राजहंस त्याला आपण म्हणतो. तर गीज, त्या गीजचं आतापर्यंत एकच ब्रीड होतं, काश्मीर आंज नावाचं. आता नवीन एक ब्रीड रजिस्टर झालेला आहे, राज दिघेली गीज फ्रॉम आसाम. म्हणजे आता गीजचे किती ब्रीड झाले? 2 ब्रीड झाले. वाढलेले 4 इथं दिले.
मेदिनी कॅटल, रोहिलखंडी कॅटल, करण फ्राईज आणि वृंदावन. 2 ओरिजिनल किंवा प्युअर ब्रीड आणि 2 सिंथेटिक असं लिहायचं आहे तुम्हाला. देन शिपचं ब्रीड आहे आविशान. पहिल्यांदा 46 ब्रीड रजिस्टर होते, आता एक वाढलं 47 झाले. गोटचे पहिल्यांदा 41 होते, आता 2 वाढले. पलामू आणि उदयपुरी आता 43 झाले. त्यानंतर बफेलोचे पहिल्यांदा 21 होते, इथं दिलंय बघा 21, आता 22 झाले कारण एक मेळघाटी बफेलो वाढले. हा तुम्हाला डेटा लिहायचा आहे बरं का व्यवस्थित. त्यानंतर डकचे पहिल्यांदा 4 ब्रीड होते, मैथिली, पूर्णिया, पाटी, अजून एक आहे ते आठवत नाही मला. त्यानंतर आता हे अजून 5 ब्रीड रजिस्टर झाले. टोटल डकचे किती झाले आता 9. त्यानंतर गीज पहिल्यांदा एकच होतं, आता नवीन ब्रीड रजिस्टर झाले. अशा पद्धतीनं गीजचे 2 झाले. बाकी सगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या सेम आहेत, त्यांच्यात काही चेंज नाही. उदाहरणार्थ पिग, कॅमल, डक नाही, डॉग, डॉंकी, याक वगैरे यांचे काही चेंजेस नाहीत. अशा पद्धतीनं हा डेटा टोटल ब्रीड रजिस्टर 246 इथं तुम्ही टॅली करू शकता. अशा पद्धतीनं नवीन ब्रीड 16 रजिस्टर झालेले आहेत. रजिस्ट्रेशनचं काम केलेलं आहे NBAGR, कर्नाल, हरियाणा